नेक्स्ट सर हा स्कीमॅटिक मॅप आहे जेणेकरून वरती उजवणी झालेलं आहे 9.96 TMC ते नंतर सर हो पाणी सोडायला मग तुम्ही मान्यता दिली तर आम्हाला पाणी देताना 1.53 अंश आहे सर. जे आमचं जे अलोकेटेड आहे तो खाली खटावमानचं जे आहे किंवा जे त्याप्रमाणे तुम्ही करा. आमचं सातारचं जे आम्हाला गणेर ते त्याला काय मिळवायचं हे पाणी या क्षेत्रातून काढून जाणार दुसऱ्या पर्यटक नाही. गेल्या वर्षी म्हणजे हा पावसाळा सोडून त्याच्या मागचा गेल्या वर्षी 76% होते बरोबर. मग 76% जे पाणी आपण ॲव्हरेज 94% पाणी आपल्याला खात आहे त्याच्या धरणाला ॲव्हरेज तर 74% प्रमाण सोडतो सर. त्यामुळे 2.60 TMC पाणी हे सातारा जिल्ह्यातील कृषी मंत्र्याचा होता तर त्यांच्या मागणी आल्यानुसार आपण 18 तारखेला जवळपास 500 750च्या 3 आहे. वसण्याची अवस्था तीच असेल वसना वाढण्याची या लोड पूर्ण कमी झाला. व्यासपीठ बघितलं तर सातारचा एवढा मोठा बलकावडी हुरमोडी गणेरवा ताळी या प्रकल्पांच्या आवासा लगत समिती बैठक आज पार पडला आणि पहिल्यांदाच आपण कोयनानगरीची बैठक घेतली आहे. बैठकीला माझे सहकारी जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य शंभूराजे देसाई, मान्य आमदार टेकोबाटी पुरे, मान्य नामदार सुरेंद्रराजे भोसले, मान्य नामदार पखरदाबा, सर्व विधानसभेत माझे सहकारी आणि सर्व उपस्थित होते. विस्ताराने चर्चा झाली आणि या पाणी वाटपाच्या निमित्तानं माझी पहिलीच बैठक होती. त्यामुळं प्रत्येक विषय विस्तारानं समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे वास्तव आहे की कुठली त्या भागामध्ये धरणं आहे, त्या भागामध्ये सिंचनाची व्यवस्था आहे, त्यामध्ये अधिक प्रभावीपणे सिंचन झालं पाहिजे, अधिकाधिक क्षेत्राला पाणी मिळालं पाहिजे ही मागणी होते स्वाभाविक. काही धरणं कालवे फार कमी झालेले आहे, असं पुनर्जीवन करावं लागेल. त्या दृष्टीने आम्ही MIP मध्ये एक प्रस्ताव घेतलेले आहे. साधारण 1200 कोटी रुपये या सगळ्या धरणाच्या कालव्यांच्या दुरुस्तीला लागतात. निधी कसं उपलब्ध करून द्यायचं त्या संदर्भात आम्ही चर्चा करतो. परंतु मला समाधान आहे की आता यावर्षी धरणं पूर्ण क्षमतेने भरली, त्यामुळं पाण्याची तीव्रता जी आहे ती गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे. अधिक प्रभावीपणे सिंचन कसं होईल त्या दृष्टीने आम्ही आपले कार्यकारी संचालक जे आहेत आणि सर्व ठिकाणी सूचना दिलेल्या आहे. मला खात्री आहे की निश्चितपणे या वर्षाच्या याच्यामध्ये या रोटेशनमध्ये चांगल्या प्रकारचे आपल्याला नियोजन पाहायला मिळेल अशी मला स्वतःची